आहे, हा पिंकी आहे. पिंकी. तर आपण म्हटलं होतं की मदर्स डे स्पेशल आहे आणि एक अशा आई आणि लेकीला भेटणार आहोत ज्यांना भेटायला मी स्वतः फार उत्सुक होते. आणि बरेच दिवस बऱ्याच बातम्या होत आहेत, बरंच काय काय होत आहे, पण मुळात कसं वाटतंय परत येऊन मुलाला? खूप 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 छान वाटतंय मला, खरंच खूप छान वाटतंय. आणि मेन म्हणजे मला तिला इथे आपल्या देशात आणायचं होतं आणि आपल्या सगळ्या लोकांना इंट्रोड्यूस करायचं होतं. सो आता ती इथे रुळतीये, रमतीये, तर खूपच छान वाटतं. सो तिच्यासाठी तर आता परत आली आहेस आणि मदर्स डे आहे म्हणून हा घाट खरं तर घातलाय आपण तिच्या सोबत भेटायचा. पहिलीच वेळ असेल कॅमेरा फेस वगैरे करायची? हो, तिची पहिलीच वेळ आणि तिच्यासोबत माझी पण. म्हणजे येस. कसं करायचं 1 2 3 हा ओके. माऊ तिला सगळं तिच्या हाताने करायचं. 5 आणि हा राहिला ना इथे बघ वरती. आणि 6 आणि हा पिंकीला. सो हे असं सगळं सुरू असतं. कसं बदललं लाईफ आफ्टर आई झाल्यानंतर? बिकॉज इकडनं जेव्हा तू गेली तर तुझ्यासाठी सुद्धा ते सगळं नवीन होतं, तो देश नवा होता, त्यातच मग प्रेग्नन्सी पण झाली, मग हिला. सो कसं राहिलं सगळंच? ऍक्च्युली खूपच अनएक्सपेक्टेड होतं नुर्वीचं माझ्या आयुष्यात येणं. सो त्यानंतर सगळंच मग थोडं हे बघ तिच्या कलाकलाने चाललंय. हा इंटरव्ह्यू खरं तर हा जो मदर्स डेचा घाट घातलाय तो तिच्यासाठी आहे, त्यामुळे आपण तिच्या कलेने सगळे घेणार आहोत. सो तिला जे काय बोलायचं असेल तिथे आम्ही थांबणार आहोत, हे आम्ही आता ठरवलं. सो आई होणं खरं तर खूप अवघड आहे असं मला आता वाटायला लागलंय. आणि एक मूल सांभाळणं हे पण खरंच खूप अवघड गोष्ट आहे, कारण ती अशी छोटी वाटतेय पण ती बंपर पॅक आहे एकदम. आणि दिवस त्यामुळे पूर्ण दिवस माझा तिच्या मागे जातो. आणि तिचं खाणं पिणं, तिचं रुटीन, आणि तिचंही लाईफ ऑफकोर्स खूप चेंज झालं तिकडनं इथे. सो त्यात रुटीन तिचं सगळं तिला नॉर्मल करणं, सेटल करणं. सो हे सगळं असं सुरू आहे. पण यात मग आता पुन्हा तू कामाकडे वळला, अशा बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत, शो मिळालाय असं सुद्धा कळलेलं आहे. पण सो मग कसं असणार आहे? बिकॉज ही बॅक ऑफ द माइंड तुझी प्रायोरिटी नक्कीच असणार आहे. आणि आधीचं काम ते आत्ताचं काम मध्ये चेंजेस असेल, बिकॉज कुठेतरी 12 तास किंवा जे काही तास असतात, सो ते कसं हँडल होणार आहे? काय विचार तर हाच आहे की आता काम सुरू करायचंय. आणि आता ती बऱ्यापैकी तशी समज आलीये, तिला 2 वर्षाची झालीये. सो मला आठवतं मी 1.25 महिन्याची होते तेव्हा माझी आई काम करायला लागली. सो मला असं वाटतं की आता मी करू शकेन काम. आणि तिच्याकडे आता इथे माझी फॅमिली आहे, पेरेंट्स आहेत आपले, सो ते तिच्याकडे बघू शकतील. सो काम तर करणार हे मात्र फॉर शुअर. बातम्या खऱ्या आहेत, मृणाल स्वतः म्हणतेय की ती काम करणार आहे. सो आज आपण नॉर्मल गप्पा नाही मारणार आहोत. आज आपण मदर्स डे निमित्त ह्या माय लेकींसाठी काहीतरी स्पेशल करणार आहोत. येस, स्पेशल करणार ना आपण काहीतरी. हायफाय. येस. सो ती मला दीदी म्हणते, सुख नाहीये. तिला आम्ही मुद्दाम सगळ्यांना दीदी म्हणायला शिकवलंय. जर तुमच्या मैत्रिणीची मुलगी तुम्हाला दीदी म्हणतेय तर त्याच्यासारखं सुख नाहीये. सो एनिवे, आपण जसं म्हणतोय तसं की काहीतरी स्पेशल करणार आहोत. येस, पिंकी. हा पिंकी. सो ही पिंकी आहे, हे तिचं सगळ्यात पहिलं खेळणं आहे, पहिलं आणि तिचं एकदम बेस्ट फेवरेट आहे, एकदम फेवरेट आहे. येस. सो आपण ह्या दोघींसाठी शॉपिंग करणार आहोत. मदर्स डे स्पेशल ट्विनिंग लुकचं चॅलेंज मी तिला देणार. ओके, वाव, गुड. सो एक अमाऊंटचं एक 3000 रुपीज अमाऊंटचं बजेट आम्ही ठरवलेलं आहे. 3000 रुपीज हे डुएबल आहे, म्हणजे त्या बघणाऱ्या जर आपल्या मैत्रिणी असतात त्यांनाही ते परवडलं पाहिजे असं आमचं मत असतं, आणि आपल्याला परवडलं पाहिजे अशा हिशोबाने दोघींसाठी 3000 रुपीज मध्ये तुला शॉपिंग चॅलेंज आहे. दोघींसाठी 3000 जे बेस्ट घेऊ शकते आणि ट्विनिंग करायचं. सो आपण जाणार आहोत काही ठिकाणी, बघणार आहोत, आणि जर तिला हेल्प हवी असेल तर मी तर आहेच. सो बघूया. आणि नुर्वीच्या कलेने घेणार आहोत. बाहेर खूप ऊन आहे, तिला इंडियाची तेवढी अजून सवय नाही झाली आहे त्या टेम्परेचरची. सो आपण पटापट जेवढं करता येणार आहे आणि तिला थोडं अवॉइड करून करता येणार आहे का बघणार आहोत. सो जाऊया. जायचं माऊ. येस येस. हो म्हण.
हो आणि हायफाय दे दीदीला, हायफाय दे. चला पिंकीला द्यायचं, पिंकीला घेऊन जायचं. भूर भूर नाही, ऊन आहे ना, ऊन आहे तर पिंकीला नाही द्यायचं. सो आम्ही निघतोय आता आणि जाणार आहोत पटकन बाय. लेकिन गप्पा तर होणारच आहे मध्ये मध्ये. त्यासोबत नुर्वी आणि तिला काय स्पेशल मिळतंय चल पाहूया. चल चल मामू. चल चला ये. हा ये ये दीदी घेऊन, दीदी दाखव. सो आम्ही निघालोय आता. पिंकी पण आहे तिची आमच्या सोबत. सो लेट्स सी. नुर्वी आणि नुर्वीच्या पिंकीला घेऊन आम्ही फिरतोय आणि बऱ्याच ठिकाणी फिरलं. जसं मी म्हटलं तसं 3000 रुपीजचं बजेट दिलंय आपण मृणालला आणि तिला काहीतरी ट्विनिंग घ्यायला. सो आम्ही फिरलो. पण आता मला एक ठिकाण असं कळलंय की ईशा क्रिएशन्स ठाण्यामध्ये असं ठिकाण आहे जिथे गॅरंटीड मदर डॉटर ट्विनिंग काहीतरी मिळणार आहे. सो चल बघूयात मिळतंय का. येस चला पण घेऊया ना, पिंकीला घ्यायचं आपल्यासोबत. हा चलो. तर आम्ही आलो तर आणि आत आल्याला मला तर फार आवडते मृणाल, म्हणजे मला पण खूप आवडलं. खूप छान आणि व्हरायटी पण आहे खूप. सो बघूया ट्विनिंगचं जे काही चॅलेंज दिलंय ते मिळतंय का. सो पूर्वा आहेत आपल्यासोबत ईशा क्रिएशन्सच्या आणि त्या आपल्याला काही काही दाखवणार आहेत. सो बघूया या दोघींसाठी काय आहे त्यांच्याकडे. चला. सो बजेट आहे, आपण मृणालला बजेट दिलंय. ओके, सो त्या बजेट मध्ये दाखवायचंय आणि ऑल युअर्स. मृणाल आता तू सांग. आमचं 3000चं बजेट आहे. हा सो त्याच्यात बसेल असं हिच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुला बाकी सगळ्या गोष्टी पण येस ऑफकोर्स, म्हणजे त्याच्यात फक्त ड्रेसेस असं नाही, बाकी पण बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. सो तुम्ही मला दाखवा, मग आपण डिसाइड करूया. हे आपलं वेल्वेट मध्ये टॉप केलेलं आहे आणि लहान मुलींना पल्लू नाही जमत म्हणून आपण ह्यालाच अटॅच करू आणि ते घातल्यावर तुला खूप छान दिसत. हो. मग ह्याची आपली प्राइस सांगते. ह्याची 1950. छान आहे. आम्ही ओढणीची साडी नेसतो, सो हे छान आहे. तुम्हाला हे डायरेक्ट घालता येईल. हो माऊ, हे बघ साडी आहे ना, तुला आवडते ना. त्याच्यानंतर आपण पैठणीमध्ये स्कर्ट करतात. हे आपलं 1450च्या रेंज मध्ये. सुंदर आहे. ऑल्टर नाही केलं त्याचं. ह्याच्यातच ते पण खूप ट्रेंडिंग ड्रेस आहे. अच्छा हा बेटा माऊ, हे बघ आपण थ्रेड वर्क मध्ये आहे. छान. आणि त्याच्यासोबत हे असं टॉप दिलेलं आहे. ओके, आपण लावून बघूया का. बघू असं वाटतं. कशी दिसते. छान आहे. कसं आहे ना, वर बघ. आवडलं तुला. छान छान आहे. सांग. छान छान आहे. कसं आहे. छान छान कसं आहे. मल्टी कलर. हा हे खूप छान आहे. आपलं ग्रीन टॉप आहे, मल्टी कलरचं स्कर्ट आहे आणि ह्याच्यासोबत हे दुपट्टा दिलेला आहे पिंक कलरचा. खूपच सुंदर आहे. पिंकी साठी पिंक. माऊ घ्यायचं आपण तुला हे पिंक पिंक दुपट्टा घ्यायचा. त्याच्यानंतर आपलं हे इल्कल पण खूप सुंदर. हा कुठलं. ते खाणाचे खाली इल्कल आणि वरती खण दिलेलं आणि ह्याला बो दिलेलं आहे पॅटर्न मध्ये. आणि हे आपलं पिचवाई मध्ये आहे. अच्छा छान आहे. पण खूप सुंदर आणि ह्याचा टॉप सुद्धा खूप सुंदर आहे. हे बघ माऊ. ओके छान आहे ना माऊ, तुला आवडलं. हा कुठला कलर आहे. रेड. आणि वरती पैठणीच आहे अल्टरनेट. खूप छान आहे. थोडं मोठं होईल. थोडं मोठे आपण अल्टर करू शकतो त्याला. अच्छा. आणि आपण हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतो म्हणून त्याच्या आतमध्ये मार्जिन पण आहे, म्हणजे ती मोठी झाली तरी पण आपण त्याला उसवून वापरू शकतो. ओके
सो आता आपण बघतोय थोडंसं ट्विनिंग मध्ये काय येतं. सो 2-3 गोष्टी दिसल्यात आपल्याला. सो मृणालवरती आहे फायनली, तिला तो लुक डिसाईड करायचा ती काय करणार आहे. सो मदर्स डे स्पेशल करतोय मृणाल आणि नुर्वी सोबत. आणि खूप फिरल्यानंतर ईशा क्रिएशन्स ठाण्याचं तिथे हमखास तुम्हाला ट्विनिंग मिळेल असं मला कळलं आणि म्हणून मी आले. सो पूर्वा वॉज व्हेरी वेलकमिंग. आणि आता बघूया इथे तरी फायनली होतंय का आपला जो लुक आहे तो कम्प्लीट. ओके, हे बघा हे खणामध्ये आपलं हे आणि खणावरती आपण नथ केलेली आहे कुर्तीज मध्ये. माऊ हे बघ मम्मासाठी कुठला ड्रेस घ्यायचा बघ मम्माला. माऊचा पण खणाचंच आहे. माऊ हे बघ हा छान आहे का, हा घ्यायचा. हा पण छान आहे. कुठलं आवडतंय ते सांगते मी. छान आहेत सगळेच. 2,000 बजेट आहे ना, 3,000 बजेट आहे ना, त्यामुळे आपण 2,000च्या आत बसूया तुम्ही, असं करूया. हा ते बरं होईल. हा पण छान आहे, खूपच खूप सुंदर आहे. हे बघ माऊ, हे बघ म्हणजे खणावरती लेडी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. प्युअर पैठणी मध्ये छान कलर आहे. आणि हो, आणि त्याच्यानंतर आपलं हे मरून आहे. ह्याच्यावरती मी तुम्हाला ट्विनिंग मध्ये ह्याच्यावरती जॅकेट दाखवते. ओके चालेल. म्हणजे ह्याच्यावरती आपलं त्याच्यावरती आपल्याकडे जॅकेट आहे, दाखवते मी. म्हणजे दोघींचं ट्विनिंग होऊन जाईल. ओह येस, अरे वा, खूप छान, खूप छान आहे. हे मदर डॉटरचं ट्विनिंग तुम्ही ठेवू शकता असं. हो परफेक्ट आहे. किती छान. माऊ हे बघ मम्मा आणि माऊचा ड्रेस सेम सेम. ये छान छान आहे ना. छान आहे. कसं आहे, कसं वाटलं तुला? वाटलं. तुझ्या पिंकीला पण दाखवूया आपण फ्रॉक. पिंकी कुठे गेली आपली? ही बघ, छोटा फ्रॉक दाखव. एकदम छोटा होता बघ आपल्या इथे. हा भेटला, आमच्याकडे आहे. किती क्यूट आहे. हा बघ पिंकीसाठी आहे. पिंकीसाठी तिला पण पैठणीचं. छान आहे ना, बाबा. चालेल. कसं वाटलं तुला? ती खुश झाली ना. कसं आहे, घे. अरे वा, तिचा नाही घेतला तिने. येस. सो आय थिंक की ट्विनिंग जे होतं ते चॅलेंज थोडंसं झालेलं आहे. आणि इथे आय गेस थोडे इयरिंग्स वगैरे आहे, तो इथेच तू जर बघू शकतो आपण करता येईल तर करूयात. कारण त्या दोघींना घालून आपल्याला परत नुर्वीच्या हिशोबाने ह्या जायचं की करायचंय. त्यामुळे बघूया. हा लुक तर झालाय आणि आय गेस तिच्या बजेट ऑलमोस्ट बजेट मध्ये व्यवस्थित होतंय. तिला एक लिव्हरेज देऊया की ठीक आहे, थोडस आपण ते बजेट ऍडजस्ट करून तिचा लुक रेडी करूया. चला चल, थँक्यू म्हण दीदीला. थँक्यू म्हण. वेलकम. नाही, आम्ही ड्रेस मध्येच आता बिझी झालो. ओके, पिंकीला घालूया. हा ओके ओके. वाव, किती छान रेडी झाली ना पिंकी. माऊ कशी रेडी झालीये? आता माऊ पण रेडी होणार आहे. माऊ पण रेडी होणार आहे. बाबा. येस, सो थँक्यू सो मच. थँक्स टू यू. आणि खूप छान वाटलं. करूया त्याचं बजेट जे आहे की आपण बघतो. आय एम शुअर त्या थोडासा अंडरस्टँड करून आम्हाला त्या बजेटमध्ये बसवून देतील. आणि सो मेजर काम झालंय. जे मेन काम होतं ते झालंय. मेन काम आहे ते झालेलं आहे. त्याच्यावरती एखाद दुसरी ऍक्सेसरी मिळाली, ते बजेट मध्ये बसली तर आपण ती घेऊया. आणि मग जाणार आहोत ह्या मदर डॉटरला बघायला रेडी होते कशी ते. बाय कर. जाणार आहोत आम्ही. सो आम्ही पिंकीसाठी पण ड्रेस घेतलेला आहे. आणि आता आपण ट्विनिंग जे काय होतं मदर्स डेचं ते झालेलं आहे. थँक्स टू ईशा क्रिएशन. थँक्यू सो मच. डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि हो, ऍज युजल जर तुम्हाला हवंय की मी ही जागा एक्सप्लोर करावी तर प्लीज मला कमेंट्स करा, डीएम करा, जे नेहमी करतात तसं. आपण स्पेशली येऊन ही जागा एक्सप्लोर करूया, कारण की मला प्रचंड आवडली आहे जागा. सो मी तर नक्की पुन्हा येणार आहे आणि एक्सप्लोर करणार आहे सगळ्यांसाठी. आता मदर्स डे साठी आपण आलेलो होतो. सो पटपट आवरूया आणि बघूया यांचा लुक कसा रेडी होतो. चला.
तर बजेट 3000चं दिलं होतं. बरोबर. आणि आता पूर्वा इज सो काइंड की ती म्हणाली की त्या 3000 मध्ये ती इथेच आपल्याला काहीतरी करून देणार, बिकॉज मुलगीला आम्हाला थोडं उन्हात नाही फिरवायचंय. सो 3000चं बजेट मध्ये ज्वेलरी आणि लुक हा सगळा कम्प्लीट करायचा जो काय ठेका आहे तो तिने घेतलेला आहे. सो ऑल आता मृणाल आणि तिच्या हवाले त्यांना ठरवू देत आणि त्या 3000 मध्ये काय फायनल लुक होतं ते आपण बघणार आहोत. पण सध्या ते काय करतात ते बघू. ओके, आपण पहिले दाखवणार आहोत तिच्यासाठी आपण ज्वेलरी दाखवणार आहोत. आपण तुझ्यासाठी बघूया बघ तुला काय काय आवडतंय. आपण अगदी रिझनेबल मध्ये सगळं दाखवतोय. त्या बजेट मध्ये आमच्या बसवून देत आहेत ऍक्च्युली. सगळं बजेट मध्ये बसवून देण्याचं काम चालू आहे आमचं. हे 150 ला आहे फक्त. ओके, आपण हिच्यासाठी लहान मुलांसाठी बेस्ट आहे. खूप छान आहे, खूपच सुंदर. आणखी हे अशी छोटीशी माळ सुद्धा घालू शकता त्याच्यावरती. हे आपण मोतीचं वगैरे याच्यासाठी ठेवलेलं आहेत लहान मुलांचं, कारण की लहान मुलांना ना रॅशेस वगैरे येतात. बरोबर, म्हणून मोती वगैरे असेल तर त्याने रॅशेस वगैरे नाही येत. आणि हा एकदम परफेक्ट पीस जातोय. खूप छान. ओके, त्याच्यानंतर आपण छोटी ठुशी दाखवते मी तुम्हाला. सॉरी, चिंचपेटी. ही सुद्धा एकदम नाजूक आणि छोटी आहे. अरे वा, किती छान दिसते. छान बसते. आणि ही सुद्धा 150 ला आहे. ओके. हा, आणखीन ही ठुशी आहे. ही सुद्धा छोटी ठुशी आहे. ही सुद्धा छान बसते. आणि त्याच्यानंतर मी छोट्यांचे बँगल्स दाखवते तुम्हाला. ओके, कुठले आवडतात बँगल्स मला सांग. तुला कुठलं आवडतं याच्यातलं. हा, मग हे आपण काढूया. काढायचं, तू घालणार आहेस. हो. ह्याची साईज थोडी मोठी आहे, मी देते तुम्हाला दुसरी साईज. बाबा, मुलगीचा छान दिसतोय ना. या आता आपण एक ह्याच्यात घालूया. हा, छान दिसते. छान दिसते. आणि हे जास्त छान वाटतंय गळ्यातलं आणि हातातलं मॅच झालंय. हा, मोती मॅच होते. हा, तुला हे पण आवडलं. हे बघ, हे फक्त सिंगल काढ आहे. अरे वा, छान आहे. हा, म्हणजे ह्या ऍडजस्टमेंट करू शकतो असं. हे नको नाही, आम्हाला तेच आवडलेलं. कुठलं आहे नाही, ती असंच तुम्हाला दाखवत राहणार, कारण तिलाही ट्राय करायचं. आपण दुसरं देऊया, तुला साईज काढून देते मी तुम्हाला. छान आहेत खरं. याची काय प्राइस आहे सांगते. ह्याची 225 आहे. ओके, आपलं सगळं बजेट मध्ये होणार आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. छान आहे तुमच्याकडे सगळंच कलेक्शन. सरप्राइझिंगली माझ्यासाठी, म्हणजे ठाण्यात मला माहितच नव्हतं कुठून शॉपिंग करायचं हिचं. खूप छान आहे. सावकाशी. हा, हे बघा, हे पण बँगल्स खूप छान आहे. हे आय थिंक येतील नुरवीला. आले. वा, अरे वा वा वा. हे बघा, हे पण खूप सुंदर आणि गळ्यातल्या बरोबर मॅच होतं आणि अगदी रिझनेबल आहे. ते फक्त 150 ला, हे 225 ला आहे. हे आपलं पूर्ण बजेट मध्ये बसतंय. आता मी मृणाल साठी दाखवते. मला हे आवडले. ओके, हे पण छान आहेत. म्हणजे मोती मध्ये तिला मॅच होऊन जाईल. मग ते हे 885 चे आहे. अच्छा, ओके. तुझ्यासाठी दाखवा, तिच्याच हातात. ओके, हे बघा, मी दाखवते तुम्हाला. आणि हे फक्त, हे पण 885 चे आहेत. आणि हे आहेत ना, हे मोतीमध्ये आणि ह्याच्या सोबत आहे ना सगळं रुबी दिलेले. तोडे आहेत ते, खूप छान आहेत. हा, कसं वाटतंय मम्मा? छान वाटतंय. वाव. हे सुद्धा आपलं रिझनेबलच आहे. हा, हे आपलं फक्त 350 ला आहे. ओके, नाजूक ते, त्याच्यावरती नाजूक जास्त छान वाटतंय. किंवा तुम्ही ट्विनिंग करत असाल तर ते दोन्ही सेम नेकलेस पण घाल. तसंच वाटत होतं सेम, म्हणजे तिच्या सोबत तुम्ही हे घालू शकता. चालणार आहे. हे पण त्याच प्राइस मध्ये आहे का? हो, 150 लाच. 150 लाच आहे हे सुद्धा. मग मी हेच घेते. चालेल. ओके, इयरिंग्स मध्ये दाखवू का काही? किती झालंय आता आपलं? ऍक्च्युली कसं आहे ना, आता आपले ड्रेस थोडे कॉस्टली आहेत, पण मी देते तुम्हाला करून थोडंसं डिस्काउंट करून. अच्छा, डिस्काउंट मिळणार आहे. वाव, मला पण आवडलं.
म्हणजे 3000च्या बजेटमध्ये तुम्हाला ज्वेलरी आणि ड्रेस वगैरे सगळं बसवून देते. सो ते डिस्काउंट देणार आहे आपल्याला आणि ज्वेलरी आणि हे. सो मृणालचा जो हेतू होता तो साध्य झालेला आहे आणि आपल्याला फारीला घेऊन फिरायचं नव्हतं बिकॉज बाहेर खूप ऊन आहे. त्यामुळे मदर्स डे स्पेशल ट्विनिंग लुक ईशा क्रिएशन्सने सॉर्ट आउट केलेला आहे. ठाण्यात आला तर ईशा क्रिएशन्सचा याच बिकॉज मला ते कलेक्शन फार आवडलं आणि पूर्वाला मी पुन्हा भेटणार आहे. मी आताच सांगून जाते हे आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो आता मीनवाईल त्यांचा सगळा लुक झालेला आहे रेडी. आपण तो त्याचा पेमेंट करूया, मृणालला घेऊन घरी जाऊया आणि बघूया ही मदर डॉटर डुओ ट्विनिंग लुक मध्ये ईशा क्रिएशनच्या कसं दिसतंय. येस, कसं वाटलं ओव्हरऑल कलेक्शन तुला? मला तर खूप 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 छान वाटलं खरंच. आणि मला सरप्राईज होतं की ठाण्यात, मला माहित नव्हतं तुमचं ते ठाण्यात आहे, पण आता मी येत राहीन आणि माझं जे कोणी ओळखीचं असतील आणि ज्यांना यायचं असेल त्यांना ऑफकोर्स मी सांगेन नक्कीच, कारण की खूप व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे आणि लहान मुलांचं पण आहे आणि रेंज पण खूप चांगली आहे आणि सगळं पण रिझनेबल मध्येच ठेवले. ज्वेलरी तर हेच सगळं 150-200 अशाच रेंज मध्ये ठेवलेली आहेत, म्हणजे कसं सगळ्यांना मॅचिंग पण मिळून जाईल. सो अंडर वन रूफ सगळं मिळतंय तुम्हाला. म्हणजे आज आमचा प्लॅन होता की बाहेर खरेदी करायचं आणि जरा बघायचं कुठे कुठे काय काय, पण आमचं ऍक्च्युअली ते मिशन आमचं इथेच सक्सेसफुल झालं. वाचलेलं आहे आणि ते त्या रेंज मध्ये करून देतात. सो तुम्ही येऊन तुमच्या रेंज प्रमाणे तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी नक्की मिळतील तुम्हाला. सो लेट्स गो, चला. थँक्यू सो मच. सो ईशा क्रिएशन्सनी लुक क्रिएट करून दिलाय. आता बघूया मदर डॉटर ट्विनिंग मदर्स डे स्पेशल कसा तो लुक जमून येतोय. येस, सो सेट जाऊया. येस, जाऊया. चलो. तो आम्ही आलोय परत. आता मी हे सगळं त्यांना देणार आहे आणि मदर डॉटर ट्विनिंग लुक मध्ये कसा तो लुक जमून आलाय ते बघूया. ते रेडी होणार आहेत आणि नंतर गप्पा मारणार आहोत आणि मग आजसाठी त्यांना बाय म्हणणार आहोत. सो मदर्स डे स्पेशल विथ मृणाल आणि नुर्वी होतो. बघूया ट्विनिंग लुक कसा जमून आलाय. चला. फायनली त्यांचा लुक बघितलेला आहे रेडी झाल्यानंतर. सो पैठणी जॅकेट आणि पैठणीचं हे लुक आणि काय काय घेतलं आपण जरा थोडक्यात. एक मिनिट की नुर्वीच्या कलेने घ्यायचंय. सो आम्ही आलोय, रेडी झाली आहे व्यवस्थित, तुम्ही पाहिलं. आणि अचानक तिला मी नकोशी झालीये कारण ती तर छान रेडी झालीये ना आणि तिला आता आपण बघूया नवीन नवीन. हे बघा काय काय दाखव. आम्ही दाखवलेलं आहे ऑलरेडी, तरी आम्ही दाखवणार आहोत. न्यू ड्रेस मस्त छान ठुशी घातलीये नुर्वीनी. काय काय घातलंय माऊ? ठुशी घातलीये, छान मोत्याच्या बांगड्या घातल्या छान छान. सो आई आणि लेकीनी छान ट्विनिंग केलेलं आहे. सेम बँगल्स आहेत आणि पैठणीचं जॅकेट आहे आणि तिचा पैठणीचा ड्रेस आहे. सो हे सगळं जुळून आलेलं आहे. सो आता असं झालंय का की शॉपिंग करताना स्वतःसाठी कमी आणि लेकीसाठी जास्त असं होतं. आणि मी तुला सांगू का, आम्ही कुठेही शॉपिंगला गेलो की नुर्वीला काहीतरी घ्यायचंच असतं, त्याशिवाय आम्ही तिथून बाहेर येत नाही. मग ते सॉफ्ट टॉय असू देत, नाही तर चप्पल असू देत, तर फ्रॉक असू देत, तर ती सगळ्या बब म्हणते सगळ्या तिच्या छोट्या फ्रेंड्स ना, बर्ड्स म्हणजे बब असं, तसं सगळं ती सोबत घेऊन येते तिच्या. तर आपण थोडा छोटा प्रयत्न थोडा वेगळा होता की आपण 3000चं बजेट दिलं आणि लेकीला आणि आईला शॉपिंग करायला लावली, तर जमून आलाय ऍक्च्युली. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जमून आणि छान जमून आलाय 3000 खरंच खूपच छान. ईशा क्रिएशन्सनी मस्त जमून दिलेला आहे तो लुक. तर मृणाल, आता जेव्हा हे एक थोडंसं मदर्स डे म्हणून आपण हे करत होतो, पण कसं बदललंय आयुष्य लेकी नंतर?
तर तू बघतेच आहेस ना. खूप बदललंय. माझं आधी कसं होतं, मी शूट करत होते, सिरियल्स मध्ये काम करत होते, सो मला असं काही वेळांचं बंधन नव्हतं. सकाळी मी 6:30ला जरी गेले तरी कधी 11:30 12 होत आहेत रात्रीचे मला कळत नव्हतं. पण आता तसं नाही राहिलंय. आता माझं सगळं काही घड्याळ माझं नुर्वी आहे आणि तिच्या मनानुसार तिच्या रुटीननुसार मला सगळं मॅनेज करावं लागतं. आणि हो, बऱ्याच गोष्टी बदलल्यात. एक माझा पेशन्स आणण्याचा एक प्रयत्न सुरू आहे स्वतःमध्ये, जो माझ्यात थोडासा कमी आहे. पण हो, आणि बरेच बदल आहेत. म्हणजे मला असं माझी आई म्हणते, तुला आई झाल्यावर कळेल, ते मला आता कळतंय. तर नुर्वीच्या कलेने घेता घेता थोडा शेवटाकडे आलाय त्या गप्पा, आणि नुर्वी खेळतीये मस्त, तर ती आधेमध्ये दिसणार आहे कॅमेरामध्ये. तिला आम्ही सोडून दिलंय तिच्या मूडवर. मग मगाशी जसं मी म्हणत होते तसं, की काय मग ठरवलंय, म्हणजे फिल्म करणार, टेलिव्हिजन करणार, कसं असणार? सो ठरवलं तर असं काहीच नाहीये मी, पण मला टेलिव्हिजन परत करायला आवडेल. कारण जे कोणाकडे चांगली स्क्रिप्ट असेल, प्रोड्युसर प्लीज ऐका, मी वाट बघतेय चांगल्या कामाची. सो टेलिव्हिजन तर मी करणारच आहे ऑफकोर्स. आणि मग त्यानंतर मी ऑफकोर्स नक्की बाकीचं सगळं करणारच, जसं फिल्म्स आहे, नाटक आहे. सो सुरुवात मात्र मला टेलिव्हिजनने करायला आवडेल, कारण की आता नाही म्हटलं तरी 4 वर्षाचा माझा गॅप झालाच आहे. सो त्यामध्ये बरंच काही घडलं. म्हणजे जाऊन पुन्हा मायदेशी परतली आहे आणि येताना छोटूस पार्सल घेऊन आली. ती मदर्स डे निमित्त तिचा सुद्धा हा प्रवास आपण जाणून घ्यायचा होता, की कसा राहिलाय. बिकॉज आईचा एक सपोर्ट, सासूचा एक सपोर्ट, आता ती आहे, आणि पुढे नवऱ्याचा. असं करत करत आता पुढचं हे सुरू होणार आहे जर्नी. कसं बघते स्वतःला, बिकॉज तू एक लेक म्हणून आणि तुझ्याकडे आता एक लेक आहे. सो आईकडून काय गोष्टी आहेत जे तिच्यामध्ये देण्याचे प्रयत्न करतेस? मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत ज्या मला तिला शिकवायच्या आहेत. माझी आई कशी आहे ना, ते मी आधी सांगते. माझी आई ना अशी खूप जपणारी सगळ्यांना, आणि सगळ्यांचं खूप प्रेमाने करणारी. मला आठवतं आमच्या घरी कुणी आलं तरी खाल्ल्याशिवाय चहा पाणी नाश्ता असं ती पाठवत नाही. सो तिची ती एक सवय, आणि बऱ्याच गोष्टी, माणसं जोडून ठेवण्याची, सगळ्यांना आपलेपणानं रिस्पेक्ट देण्याची, ती माझ्या आईची सवय. आणि मला असं वाटतं की माझ्या सासरची माझी जी दुसरी आई आहे तर तेही तसेच आहेत. सो मला असं वाटतं की ते दोन्हींचं कॉम्बिनेशन माझ्या मुलीत असायला हवं. आणि पेशन्स थोडासा, कारण तो माझ्यात नाहीये. सो मला वाटतं तो माझ्या सासूबाईंमध्ये आहे, सो तो तिच्यात आला पाहिजे आपसूक. सो ह्या 2-3 गोष्टींचं कॉम्बिनेशन. आणि स्ट्रॉंग असावी माझी नुर्वी, असं मला वाटतं. तिचे निर्णय ती घेणारी, खंबीर परखड मतं असणारी अशी माझी नुर्वी असावी. कुणाचं दडपण घेऊन हा काय म्हणेल तो काय म्हणेल मग आपण असंच जगलं पाहिजे अशी ती नसावी, अशी माझी इच्छा आहे. सो बघूयात ती कसं करते पुढे. तिच्या कलेने ती होईलच, असणारच आहे. सो बघतो तिचा मुक्त विहार सुरू आहे आणि तो तसाच राहू देत. शेवटाकडे जाता जाता बरंच काही बोलायचं, बऱ्याच गप्पा आहेत, पण थोडंसं वेळेचं बंधन आहे. तिला नुर्वीला सुद्धा वेळ द्यायचा आहे. मृणाल, हा सगळा प्रवास वेगळा राहिलेला आहे. म्हणजे तुझं लग्न असेल, त्याच्या आधीचं तुझं करिअर असेल, आता आई पण असेल. बाई म्हणून या सगळ्याकडे कसं पाहतेस? हे जे फेजेस होते लाईफचे, कसे हँडल केलेस, कसे पाहतेस? सो खूप गोष्टी तर आपल्याला या अनुभवातूनच शिकायला मिळतात असं मला वाटतं. कुठल्याच गोष्टीसाठी आपण प्रिपेअर नसतो. सो मला असं वाटतं की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तुम्ही जे आहात, तुमची ऑथेंटिसिटी कुठल्याही परिस्थितीत आपण घालवायची नाही. बिईंग अ वुमन, आपण काय करतो की प्रत्येकाला खुश करण्यासाठी याच्या मनाप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे आपण खूप गोष्टी लोकांच्या मनाप्रमाणे करायला जातो, आणि मग आपण स्वतःचं अस्तित्व हरवतो असं मला वाटतं. मला माहितीये की लोक प्रत्येक ठिकाणी जज करत असतात, प्रत्येक मिनिटाला तुम्हाला जज करत असतात, पण त्या जजमेंटचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे मी शिकतीये. म्हणजे आधी मला हे माहित नव्हतं, पण हल्ली आता काही वर्ष, ह्या 3-4 वर्षात मी हे शिकले की कुणाच्याही जजमेंटचा आपण आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. आपली मतं आपण आपल्या याच्यात, आपल्या ऑथेंटिसिटीत राहायचं, आणि आपण ठाम राहायचं, आणि आपण छानच असतो. एका लिमिट नंतर कुठलीही बाई ही वाईट वागतच नाही असं मला वाटतं, कारण ती आपसूक एक जबाबदारीची जाणीव म्हणा, कर्तव्याची भावना म्हणा, किंवा ते सगळं तिला माहित असतं आणि ती करतच असते. आणि आज हे तुझे सगळे फेजेस अजून बरेच यायचे, ती आता हळूहळू मोठी होते, आई म्हणून
मदर म्हणून सुद्धा तुझा एक वेगळा प्रवास आता सुरू झालेला आहे. त्यात तू भारतात परत आलेली आहेस, त्यामुळे वेगळे पण सगळंच असणार आहे. करिअर पुन्हा सुरू करतेस त्यासाठी तर खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. नवीन आई म्हणजे तू जेव्हा तिथे होतीस तेव्हा वेगळ्या परदेशी होतीस आणि तेव्हा आई पण अनुभवलंस. तर अशा आयांना किंवा पहिल्यांदा ज्या आई होत्या त्यांना काय थोडक्यात काही सल्ला असं नाही म्हणणार, पण काही टिप्स किंवा काय असेल, तू कसं ते सगळं मॅनेज केलं? अच्छा, परदेशात तर मी माझे 9 महिने ऍक्च्युअली मी आणि माझा नवराच होतो, कारण की कोविडची सिच्युएशन होती, त्यामुळे फॅमिली मेंबर्स कोणीच नव्हते आमच्या बरोबर. पण मला असं वाटतं की तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं नातं खूप घट्ट असायला पाहिजे. आणि आई होते म्हणजे तुम्ही मुलगी तुम्हाला होते किंवा बाळ होतंय सॉरी, तर फक्त बाळाचा जन्म नाहीये, तो त्या मुलीचा पण एक जन्म असतो आणि तो त्यानंतर ना ती खूप हळवी झालेली असते. सो तिच्या अवतीभवतीचं वातावरण जेवढं आनंदी असेल किंवा तसं ती पण तेवढी खुलत जाते आणि तेवढी कॉन्फिडंट होत जाते. कारण की सगळ्यांसाठीच पहिलं बाळणपण तर खूपच अवघड असतं आणि आपल्याला बाळणपणात जे अनुभव आलेले असतात ते आपल्या आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. सो मला असं वाटतं की मुलींना मला हेच सांगायचं की ते दिवस ना आपण आनंदाने हसत खेळत घालवायला पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा स्वतःला वेळ दिला पाहिजे. कारण बाळात आपण इतके बिझी होतो की आपण स्वतःकडे लक्ष देणंच विसरतो. सो एखादा तास आपण स्वतःसाठी दिला पाहिजे असं मला वाटतं आणि लाईफ लॉंगच ते कंटिन्यू केलं पाहिजे. माझ्या सगळ्या आता माझ्या सासूबाई आहेत किंवा माझ्या आई आहेत, मला प्रत्येकाला हे सांगायला आवडेल की आपण ना स्वतःला वेळ देत नाही की आपला काय छंद आहे, आपली काय आवड आहे, आपल्याला काय आवडतं, आपल्याला खायला काय आवडतं. खूपदा मी माझ्या आईला विचारते की तुझी आवडती भाजी कोणती आहे, तिला सांगता येत नाही. सो त्यांना ते माहितच नाही की तिला काय आवडतं. सो मला असं वाटतं आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे थोडंसं. सो येस, आपण आलो होतो आज मृणालला खास भेटायला, मदर्स डे निमित्त थोडा वेळ घालवायला तिला आणि नुर्मीला एक त्यांचा मी टाइम द्यायला, कारण की भारतात आल्यानंतर तो तेवढा मिळाला नसेल. हे त्यामागचं ऍक्च्युली आमचं थोडासा एक हेतू होता की तुला तुझा एक तिच्या सोबतचा मी टाइम मिळावा, तिच्या सोबतचा तुझा मदर्स डे थोडा खास व्हावा, म्हणून मज्जा पिंकने हा प्रयत्न केला होता. थँक्यू सो मच. शुअर तुलाही थोडी मज्जा आली असेल, छान वाटलं असेल. सो थँक्यू सो मच मृणाल. आणि नुर्मीला खूप खूप शुभेच्छा, तुलाही खूप खूप शुभेच्छा. लवकर छान छान नवीन काम कर, पुन्हा भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्स टू यू टू, कारण तुझ्यामुळे मी पुन्हा माझ्या प्रेक्षकांशी जोडली गेले. सो थँक्स टू यू आणि मज्जा पिंक आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि नुर्वी आलेली आहे, बाय बाय कर. चल बाय बाय कर. बाय बाय कर. से बाय बाय पिंकी आणि नुर्वीकडनं बाय. थँक्यू आणि पुन्हा भेटू. येस.